करू. नमस्कार मित्रांनो, आज आपण बारामती येथे आलो आहे आणि बॅटरी कंपनीच्या शोरूममध्ये आहे. ही कंपनी इलेक्ट्रिकल चार्जिंगवरती चालणाऱ्या बाईक्स बनवते. सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आपल्याला दैनंदिन वापरासाठी ज्या गाड्या लागतात, छोट्या स्कूटीज असतील, मोपेड असतील, तर याचं प्रोडक्शन या कंपनीतर्फे केलं जातं आणि त्यांच्या शोरूमवर आलं आहे. त्यांच्या मालकांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार, आपला परिचय द्या. मी आकाश खोमणे, कोराळ्यात इथे राहतो. कोराळ्यामध्ये. तर मी हा व्यवसायात 2 वर्षापासून आहे. हॅलो. राहतो मी. तर सुरुवातीला इंजिनिअरिंग या बेसिसवरती जेजुरी येथे मी कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर लॉकडाऊननंतर ह्या व्यवसायाकडे वळालो. भविष्य हे इलेक्ट्रिकलचे आणि काळाची गरज आहे. पावसाचं प्रमाण कधी घटतंय कधी पडतंय, कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटच्या तत्वावरती आपण हे करून ह्या व्यवसायाकडे वळालो. इलेक्ट्रिक बाईक आहे म्हणजे पेट्रोलच्या गाड्या असतील किंवा डिझेलच्या गाड्या असतील, त्यांच्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतोय आणि या परिणामी निसर्गावरती आणि पर्जन्यावरती फरक पडतो. बरोबर. तर तुमच्या आता जे शोरूम आहे बॅटरी कंपनीचं, त्या शोरूमच्या मॉडेल कुठले आहेत बाईकची? आता आपली बॅटरी इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जवळपास 20 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये आहे, ई बाईक प्रोडक्शनमध्ये. तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्या जयपूरला असून 4 मॉडेल आहेत. 4 मॉडेल. टॉप मॉडेल एक स्टोरी आहे आणि हे बेसिक मॉडेल एक लव म्हणून आहे. बाकी जिप्सी म्हणून आहे, वन म्हणून आहे. जिप्सी आणि वन. तर हे 2 मॉडेल बेसिक आणि टॉप भरपूर आपल्याकडे मार्केटला चालतं. मग आता आपल्या शोरूमवरती कुठले कुठले मॉडेल आहेत? स्टोरी टॉप मॉडेल आणि बेसिक मॉडेल लव म्हणून आहे. लव स्टोरी असे 2 मॉडेल आहेत. बरोबर. तर त्या गाड्या बघूया आणि त्याच्याबद्दल माहिती. ठीक आहे, नक्की. हे बेसिक मॉडेल आहे आणि टॉप मॉडेल. आपण टॉप मॉडेलची पहिल्यांदा माहिती घेऊया, नंतर बेसिककडे येऊया. हे आपलं टॉप मॉडेल आहे. तर पूर्ण ह्याची वैशिष्ट्य असं आहे की मेटल बॉडीमध्ये आहे गाडी. स्टील बॉडी पूर्ण स्टील आहे. ही दुसरी गोष्ट भारतीय बनवण्याची गाडी आहे. चायनीज पार्ट याच्यामध्ये काहीच नाही आहे. 1 चार्जमध्ये आपली 132 किलोमीटर जाते गाडी. आणि जी मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी आहे की TVS म्हणून, तर लुकास TVS, तर त्यांची आपली मोटर आहे, कंट्रोलर आहेत. पार्ट हे पूर्ण मेड इन इंडिया TVS कंपनीचे आहेत आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मेटल बॉडीचा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणे आपल्या सेल झालेला आहे मेटल बॉडी असल्यामुळं. कारण बेनिफिट असा की गाडी जरी पडली तरी डॅमेज काहीच होत नाही मेटल बॉडी. दुसरी गोष्ट, फायबर असेल तर क्रॅक होणार. फायबर फक्त फायबर असेल तर क्रॅक होते. स्पेस बीस भरपूर आहे याच्यामध्ये. सिलेंडर आता काय इलेक्ट्रिक गाड्यांना इथं की स्पेस नसतो किंवा सिलेंडरची टाकी वगैरे बूट स्पेस आणि टाकी वगैरे काय गॅस सिलेंडरची टाकी वगैरे काय नेता येत नाही. आपलं स्पेस बीस भरपूर आहे, ग्राउंड क्लिअरन्स भरपूर आहे गाडीमध्ये. कॉम्बी आणि वैशिष्ट्य म्हणजे कॉम्बी ब्रेक आहे. कॉम्बी ब्रेकचं काय होतं की 1 टाइम हे साईड एक ब्रेक दाबलं तर पुढचे मागचे लागतात. हो, गाडी काही घसरत नाही आहे आणि एकदम दणकट. शॉक ऑब्झर एकदम दणकट आहेत. 15 फुटावर आपली गाडी ड्रॉप केलेली आहे स्क्रीनने उचलून. आपले व्हिडिओ आहेत, पण गाडीला काही डॅमेज नाही. पूर्ण भारतीय बनवण्याची गाडी साडी आणि TVS कंपनीची आहे. मोटर आहे ते TVS कंपनीची. डॅमेज काय नाही, मेंटेनन्स कमी. काय स्पेसिफिकेशन? बॅटरी पूर्ण वॉटरप्रूफ आहे पहिली गोष्ट. याच्यामध्ये बॅटरी आहे, काढून दाखवतो बॅटरी. अशी आपली बॅटरी आहे, पूर्ण वॉटरप्रूफ बॅटरी आहे. तुम्हाला बॅटरी साईडला घेऊन दाखवतो बाहेर काढून. ही अशी आपली बॅटरी आहे, पूर्ण वॉटरप्रूफ बॅटरी आहे. आणि याला सेफ्टी वॉल्व आहेत. जे बॅटरी डॅमेज होतात ओव्हर चार्जिंग हे मुळे, ते आपल्या डॅमेज होत नाहीत. हे सेफ्टी वॉल असल्यामुळं माणसाला बी हानी अजिबात नाही आहे. या बॅटरी जाळण्याचं प्रमाण पण अजिबात नाही आपल्या गाडीमध्ये, फक्त सेफ्टीमुळं. एका चार्जमध्ये किती किलोमीटर जाते ही स्टोरी? 1 चार्जमध्ये 132 जाते. कंपनीचा ॲव्हरेज 132 आहे. 132 पर्यंत पडते ॲव्हरेज आपल्याला गाडीला असे. आणि फायबर वगैरे आहे, फायबर आहे. जे लोकल गाड्यांना
लो क्वालिटीचं फायबर असतं. जर तुटलं जरा धक्का थोडा इकडे तिकडे लागला तरी आपलं दगड वगैरे लागला तरी डॅमेज होतो. पण हे एकदम एबीएस क्वालिटीचं फायबर आहे, त्यामुळे डॅमेज काहीच नाही याच्यामध्ये. क्वालिटी चांगली आहे. हां, क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे. आणि सर्व्हिस आपली 24 आवर्स भेटते इथं. 24 तास सर्व्हिसला काय अडचण नाही. मॅक्सिमम गाडीला ह्या सर्व्हिस मध्ये म्हटलं तर काही आता पेट्रोलचं गाडीचं ह्याला कम्पेअर केलं तर पेट्रोलला ऑइल वगैरे चेंज करायला लागते. छोटे छोटे स्पार्क असतात ते चेक करायचं. तसं ह्याला सर्व्हिसमध्ये काहीच नाही. सर्व्हिसमध्ये फक्त हवा वगैरे चेक करायची, लायनर वगैरे घासायचे, एवढंच बेसिक सर्व्हिसिंग आहे. सर्व्हिसिंग नाही त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट पण कमी आहे. पेट्रोलच्या गाडीने मेंटेनन्स कॉस्ट जास्त असतो, ऑइल वगैरे चेंज करायला. मेंटेनन्स कॉस्ट हे बारामतीत कुठे आहे आपलं शोरूम? आपलं बारामती इंदापूर रोडला मोतीबागेत राजे भोसले संकुल म्हणून आहे. इथं आत्तापर्यंत स्टोरी आणि हे लव मॉडेल असं किती गाड्या विकल्या गेल्या? आपलं एक 100 ते 150 सेल झाले गाडी. आणि ही गाडी घ्यायची म्हटलं तर ह्याची किंमत किती आहे आता? टॉप मॉडेल. हां, जे टॉप मॉडेल आहे ते आपल्याला 1,25,000 पर्यंत जाते. आणि जे बेसिक मॉडेल आहे ते 1,14,000 पर्यंत जाते. बेसिक मॉडेल ह्यातलं टॉप आणि बेसिक दोन आहेत. आणि हे एक बेसिक आहे असं. अच्छा. दोन्ही पण स्टील बॉडीमध्ये येतात. आणि हिची काय प्राइस आहे? ही लिथियम आयनमध्ये येते गाडी. बॅटरी ती पण लिथियम आयनमध्येच आहे. ही पण लिथियम आहे, सेमच बॅटरीमध्ये चेंज नाही. ही जी प्राइस 73,500 पर्यंत जाते. 75चं ॲव्हरेज आहे कंपनीचं. एका चार्जमध्ये 75. 2 पोती युरियाचे म्हणलं तर आरामशीर टाकून जाऊ शकता तुम्ही. काय त्याच्यामध्ये पण तसंच. मी याच्यावरती मध्ये उभा राहिलो ना तर डॅमेज काहीच होत नाही. माझा 80 किलो वजन आहे. मध्ये काहीच कुरसुद्धा आवाज येत नाही. म्हणजे बिल्ड क्वालिटी एकदम क्लास आहे. बिल्ड क्वालिटी एकदम क्लास आहे. दोघांचे पण बिल्ड क्वालिटी क्लास आहे. आणि फायबर पण एकदम मजबूत आहे. गाडीचं वजन किती असेल अंदाजे? 70 ते 75 पण ते जातं. ते 105 किलो पर्यंत जाते. 105. हो, 105 किलो. हिची काय प्राइस म्हणले तुम्ही? 73,500. 73,500. आणि ह्यांना खरेदी करण्यासाठी लोनची वगैरे सोय? लोनची आहे ना, आपली ICICI बँक लोन करते, श्रम फायनान्स करते, बजाज फायनान्स करते. आणि कॅश घेतली तर डिस्काउंट भेटून जातो, काय अडचण नाही. पाडवा ऑफर होते आपली. पाडवा ऑफरला पण चांगला सेल झाला. आणि तुम्हाला काय क्वेश्चन असे वाटतील का बाबा की अजून काय ई बाईकमध्ये असं? आणि सर्व्हिस फुल आपल्याकडे भेटते. सर्व्हिसचा सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे आहेत. हो, सगळे स्पेअर पार्ट आपले होम सर्व्हिस बी भेटते. आणि पूर्ण स्पेअर आपल्याकडे आलो ही तर सगळी सर्व्हिस होती. गाडी एक खासियत एकदम. आणि सगळ्यात आता ज्या गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत किंवा 1 लाख 1.5 लाख 1.5 लाख 2 लाख पर्यंत किमती गेलेल्या आहेत ते आपले 1 लाख अंडरपर्यंत आपली गाडी भेटू शकते असं. आणि ह्याच्या बॅटरीची लाईफ किती वर्ष चालू शकते? 5 वर्ष लाईफ असते. इल्थियम आहे 5 वर्ष आरामशीर, काय टेन्शन. वॉरंटीमध्ये असते? हो, वॉरंटीमध्ये हो. 3 वर्ष वॉरंटी असते. वॉरंटी होऊन जाते. थँक्यू, धन्यवाद.